काय होत आहे मावशी? आजचा खास बेत म्हणजे पारंपरिक अळूवडीचा. तुम्ही या पद्धतीत एकदा अळूवडी बनवली तर नेहमी नेहमी बनवसाल. ही एवढी खास पद्धत आहे. लगेच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, अशा काळ्या देठाच्या मस्त असे अळूचे पानं घ्यायचे. तुम्ही अळू म्हणा, आमच्याकडे धोपा म्हणतात. तर त्याच्यासाठी आपण मध्ये वाटण टाकण्यासाठी वाटण रेडी करू. मी इथे जिरं, लसण, मिरची, खोबरं आणि कोथिंबीर घेतली. काही जास्त वस्तू मी यात ॲड केल्या आहे. तर ते कशासाठी? तर आपली अळूवडी ही खाताना घशाला अशी रुतू नये किंवा घशात असं ओढल्यासारखं होऊ नये, म्हणून त्या साहित्याचा मी वापर केलेला आहे. मी अर्धी वाटी बेसन आणि थोडीशी अर्धी वाटीला कमी मस्त असं तांदळाचं पीठ घेतलं आणि हा चिंचेचा कोळ, चिंच गरम पाण्यात फुलत घातली, मॅश केली आणि गाळून घेतली आणि आपण केलेलं वाटण त्यामध्ये टाकायचं. हे वाटण एवढं जबरदस्त आहे ना, तर एकदा अळूवडीला तुम्ही हे लावलं तर गिळताना अळूवडीत घसा हा ओढल्यासारखा होणार नाही. त्यात मस्त हळद टाकायची, थोडंसं मीठ, तीळ टाकायचं, जिरं टाकायचं आणि भन्नाट असं आपलं अळूवडीला लावण्यासाठी मिश्रण हे रेडी आहे. खूप सोपी आणि साधी पद्धत आहे. आपली आई मावशी जशी बनायची ना, तर त्याच पद्धतीत मी ही रेसिपी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे. ही अळूवडी एखाद्या वेळेस तुम्ही बनवली तर ती अशी तोडल्यासारखी होते, पण या पद्धतीत बनवली तर मुलंही आवडीनं खातील. बघा, या पद्धतीचं असं मिश्रण रेडी करायचं. चमच्याने मिश्रण हे एकदाच खाली पडलं पाहिजे. असं हळूहळू नाही पडलं पाहिजे, एवढं पातळ नाही करायचं. मग जरासं घट्टसरच ठेवायचं. बघा, अळूवडीला मस्त लाटण्यानं असं फिरून घ्यायचं आणि देठ हे काढून घ्यायचं. जरासं जाड देठ होतं म्हणून मी काढून घेतलं. माझ्याकडे 2च अळूवड्या होत्या. अळूवड्या म्हणजे अळूचे पानं 2च होते. त्यातच मी मस्त असं 7-8 पिसाची अळूवडी बनवली आहे. बघा, छान असं लाटणं त्याच्यावरून फिरून घ्यायचं. बघा, या पद्धतीत म्हणजे शिरा हा त्याच्या नरम होतात. तुमची अळूवडी बनवण्याची पद्धत कशी आहे नक्की मला सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. खूप सोपी आणि भन्नाट रेसिपी आहे. एकदा जर या पद्धतीत तुम्ही बनवली तर नक्की पुन्हा पुन्हा बनवसाल. बघा, असं बॅटर एकसारखं सगळीकडे पसरून घ्यायचं. कुठे जाड कुठे पातळ नाही लावायचं. एकसारखं जेवढं आपल्याला एकसारखं लावता येईल ना तेवढं लावायचं. या अळूवडीच्या बॅटरमध्ये मी जास्त प्रमाणात कोथिंबीर आणि खोबऱ्याचा वापर केला आहे. तुम्ही इथे सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं घेऊ शकता. माझ्याकडे सुकं खोबरं होतं, ते मी तसंच टाकलं. सुकं खोबरं हे भाजलं नाही, तसंच कच्चं त्यामध्ये टाकलं. कारण की जेव्हा आपण अळूवडी तळतो ना, तर तेव्हा ते कडसड जास्त लागत नाही, म्हणून कच्चंच खोबरं त्यामध्ये ॲड करायचं. खोबऱ्याचा कीस टाकला तरी तुम्ही चालतो. बघा, अर्धं पाणी घेतलं, खूप मोठं होत होतं म्हणून, आणि त्याच्या विरुद्ध बाजूला ठेवलं आणि त्यावरही मस्त असं बॅटर हे पसरवून घेतलं. बघा, रोल करायचा असा हलक्या हाताने याचा रोल बनवायचा. मस्त असा चिटकला जातो. एखाद्या वेळेस आपण रोल बनवताना सुटतो ना, तर अशा पद्धतीत तुम्ही बॅटर हे घट्ट केलं आणि हळूहळू हलक्या हाताने रोल केलं तर ते रोल अजिबात चिटकत नाही. बघा, थोडंसं होतं बॅटर म्हणून मी वरून पण लावलं. बघा, किती मस्त असा रोल झाला आपला रेडी. कुठं सुटला नाही, कुठे फाटला नाही. मस्त असा रोल आपला रेडी झाला. खूप सुंदर आणि सोपी रेसिपी आहे. पारंपरिक रेसिपी आहे. नक्की या पद्धतीत तुम्ही अळूवडी बनवून खा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुमची अळूवडी कशी झाली होती. अळूवडीला वापरण्यासाठी माझ्याकडे अशी चाळणी होती. ती चाळणी घेतली, त्याला तेल लावलं आणि अर्धा ग्लास मी पाणी हे उकळायला ठेवलं. या चाळणीमध्ये आपण 15 ते 20 मिनटं मस्त मंद आचेवर ही अळूवडी ही वाफून घेणार आहोत. बघा, किती छान मस्त असा गच्च रोल झाला. 15-20 मिनटं लो आचेवर मस्त ही अळूवडी वाफू द्यायची. 15-20 मिनटानंतर अळूवडीचा मस्त असा कलर चेंज होतो. अळूवडी थोडीशी थंड होऊ द्यायची. नंतर त्याच्या कापा करायच्या. कापा करताना डीपमध्ये अळूवडी ही कापून घ्यायची, तेव्हा ती सुटत नाही. जेव्हा आपण अळूवडी अशी कापण्यासाठी घेतो तेव्हा ती सुटल्यासारखी होते, म्हणून थंड होऊ द्यायची. थंड झाल्यानंतरच ती कापण्यासाठी घ्यायची. बघा, अळूवडीचा हा कलर मस्त काळसर झालेला आहे, म्हणजे ती प्रॉपर अशी वाफलेली आहे. बघा, हलक्या हाताने डीप असं रोल कट करून घ्यायचे. बघा, मी दूर करून दाखवते कशा पद्धतीत, ना सुटत ना फाटत, जशा तसा रोल असा आपला केला जातो. बघा, किती सुंदर रोल याचा झालेला आहे. अशा पद्धतीत एकदा जर अळूवडी तुम्ही बनवली तर मुलं तुमच्या नक्की आवडीने खाताल. आपण एखाद्या वेळेस अळूवडी बनवतो तर ती थोडीशी घशातही ओढल्या जाते. तर या पद्धतीत तुम्ही बनवली तर ती ओढल्या जाणार नाही, बिलकुल जबरदस्त अशी लागेल. आणि हो, या अळूवडीसोबत तुम्ही
खोबरं आणि कांद्याची ग्रेव्ही पण करू शकता. ग्रेव्हीसोबत तर अतिशय भन्नाट लागते. बघा, तुम्ही डीप फ्राय करू शकता किंवा शॅलो फ्राय करू शकता ताव्यावर. मी इथे डीप फ्राय करण्यासाठी घेतलं आहे. मी कमीच तेल वापरलं, कारण की जेव्हा आपण अळूवडी ही तळतो ना, तेव्हा आपलं तेल हे काळपट होते. म्हणून कमी कमी तेल वापरून मस्त अळूवडी ह्या भाजून घ्यायच्या. जेवढे आपल्या अळूवडी आहेत ना, तेवढं अंदाजे तेल घ्यायचं. म्हणजे पुन्हा हे तेल कमीच वापरात येतं. काळं तेल जास्त वापरण्यात येत नाही. बघा, 2-3 मिनटं त्याला हात न लावता तसंच तळू द्यायचं. नंतर 2-3 मिनटानंतर आलटून पालटून क्रिस्पी असं भाजून घ्यायचं. आणि हो, अळूवडी ही खूप जबरदस्त झाली, क्रिस्पी झाली, बिलकुल नरम नाही झाली. या पद्धतीत तुम्ही जर अळूवडी बनवली तर नक्की तुमची क्रिस्पी होईल आणि नरम होणार नाही. खायलाही सुंदर, दिसायलाही अप्रतिम अशी सोप्या पद्धतीची पारंपरिक अळूवडी कशी वाटली तुम्हाला? नक्की मला कमेंटमध्ये सांगा. बघा किती सुंदर दिसत आहे. या पद्धतीत नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू अशाच दुसऱ्या